Hi. Today we will discuss very important topic that is chemical bonds. Chemical bonds. आता जे बॉन्ड्स तयार झालेले असतात तर ते कसे असतात तर ते केमिकल बॉन्ड्स आणि मग त्याचे किती टाइप्स मग ते टाइप्स आपण वन बाय वन पाहू तर बरोबर लक्ष ठेवा आणि हे महत्त्वाचे आहे. महत्त्वाचे म्हणजे याचं वारंवार काम पडेल बाकीचे पण पडतात पण याचं लक्षात ठेवा द केमिकल बॉन्ड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बाय विच the atoms or ions held together in a molecule. जर एक मॉलिक्यूल असेल तर मग मॉलिक्युल्स मध्ये ॲटम्स किंवा आयन्स असतात वेगवेगळे. मग हे जे ॲटम्स किंवा आयन्स आहेत तर यांना एकत्र ठेवण्याचं काम त्या फोर्समुळे होते. तो जो फोर्स असते तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन that is called as chemical bond. The force of attraction by which the atoms or ions held together in the molecules is called as chemical bond. मग की असा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते की ज्याच्यामुळे ॲटम्स किंवा आयन्स असतील त्या मॉलिक्यूलमध्ये तर त्यांना होल्ड केलेलं असते एकत्र ठेवलेलं असते. असा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन दॅट इज कॉल्ड ॲज केमिकल बॉन्ड. There are two important types of chemical bonds. Such as it is ionic bonds and covalent bonds. It is ionic bond, okay, ionic bonds, and second is covalent bond. Okay, तर मग हे जे दोन आहे तर दोन इम्पॉर्टंट टाइप्स आहेत. इट इज केमिकल बॉन्ड्स सच ॲज आयनिक बॉन्ड्स अँड कोव्हॅलंट बॉन्ड्स. ओके, तर मग यांना आपण वन बाय वन बघू आणि याच्यामध्ये हे जे बॉन्ड्स वाहताना जे काही होते तर इलेक्ट्रॉन्स बरोबर इलेक्ट्रॉन्सच्या संबंधित असते जे काही असते ते. तर मग इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण असेल किंवा इलेक्ट्रॉनची शेअरिंग असेल तर याच्यामधनं हे बॉन्ड्स तयार झालेले असते. सो वी हॅव टू रिमेंबर दिस थिंग्स. आयनिक बॉन्ड्स आता आपण पहिले पाहू. आयनिक बॉन्ड्स म्हणजे काय तर गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे हे लक्षात ठेवण्यासाठी. कोव्हॅलंट बॉन्ड्स म्हणजे काय शेअरिंग ऑफ द इलेक्ट्रॉन्स. तर एवढं जर लक्षात ठेवलं तर मग बाकीचं सगळं बरोबर लक्षात येते. आयनिक म्हटल्याबरोबर गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आता जर समजा इलेक्ट्रॉन दिला तर तो पॉझिटिव्हली चार्ज असते म्हणजे कॅटायन मध्ये. इलेक्ट्रॉन ज्याने घेतला तो निगेटिव्हली चार्ज असेल अनायन बनेल. म्हणजे मग हे आयनिक बॉन्ड्स मध्ये हे सगळं येतील आणि त्यांच्यावर मग चार्जेस डेव्हलप झालेले असेल. पण कोव्हॅलंट बॉन्ड जो असते शेअरिंग मध्ये काम केलेलं असते. शेअरिंग मध्ये म्हणजे जसं जर समजा बाहेर गावला कोणी जर राहत असेल स्टुडंट काय करतात तर एक रूम जर समजा एकट्याने केली तर त्याला जास्त पेड करावं लागते भाडं. ओके, दोघांचं जर असेल तर मग डिवाइड होते आणि मग अशानुसार त्यालाच आपण शेअरिंग म्हणतो. म्हणजे दोघांच्या गरजा पूर्ण होतात. तसंच कंपाऊंड तयार होऊन जाते पण तो हा देत नाही किंवा तो घेत नाही तर नुसते काय करतात शेअरिंग करतात. तो बॉन्ड आहे कोव्हॅलंट बॉन्ड्स. तर आयनिक बॉन्ड्सला आपण पाहू आणि आयनिक कंपाऊंड्स. तर सर्वात पहिले आयनिक कंपाऊंड्स. तर आयनिक कंपाऊंड्स म्हणजे काय द केमिकल कंपाऊंड्स फॉर्म फ्रॉम द two units. The chemical compounds which are formed from two units, that is cation and anion. Are called as ionic compounds. NaCl. Okay, NaCl. तर NaCl मध्ये काय आहे तर Na प्लस म्हणजे हा कॅटायन आहे आणि Cl मायनस हा anion आहे. म्हणजेच काय होते द केमिकल कंपाऊंड विच इज फॉर्म फ्रॉम टू युनिट्स दॅट इज कॅटायन Na प्लस कारण Na एक इलेक्ट्रॉन देते क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेते
म्हणून मग हा कॅटायन हा anion. Okay, the chemical bonds which is formed from the two units, that is cation and anion, are called as ionic compounds. मग अशा compounds मध्ये जर समजा दोन युनिट असेल आणि त्यांच्यापासून तो जर तयार झालेला असेल तर त्याला म्हणायचं आयनिक कंपाऊंड्स. ओके, मग आता आयनिक बॉन्ड्स म्हणजे काय आपण तर कंपाऊंड पाहिलं. अँड इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन the oppositely charged ions, and that is cations and anions, is called as ionic bond. मग हा जो बॉन्ड आहे NaCl, this is the ionic bond. तर हा ionic bond कशामुळे तयार झालेला आहे? It is the electrostatic force of attraction between oppositely charged, this is the positive, this is the negative, oppositely charged ions, that is cations and anions, is called an ionic bond. Okay, आयनिक बॉन्ड आणि आयनिक कंपाऊंड याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की आयनिक बॉन्ड कशाला म्हणायचं, आयनिक कंपाऊंड. ओके, तर an electrostatic force of attraction between the oppositely charged ions, that is cations and anions, is called as ionic bonds. Okay, in another word, ionic bonds are formed by simply give and take of इलेक्ट्रॉन्स. गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्सनी आयनिक कंपाऊंड्स किंवा आयनिक बॉन्ड्स तयार झालेला असतो. ओके, तर NaCl सोडियम क्लोराईड, दॅट इज कॉमन सॉल्ट, याचं उदाहरण पाहू. ओके, NaCl इज अ आयनिक कंपाऊंड. हा आयनिक कंपाऊंड आहे, नो डाऊट, which contains Na plus, that is cation, Na plus cation and Cl minus anion. याच्यामध्ये cation आणि anion आहे. ओके, then how these cations and anions are formed by give and take of electrons. So we will look at this. Na चा atomic number आहे 11. Okay, so there are 11 protons, that means 11 electrons are there. Its electronic configuration is 2,8,1. Okay, and chlorine, it is having atomic number 17, that means 17 protons and 17 electrons. So its electronic configuration is 2,8,7. Okay, looking at this, it is Na च्या व्हॅलन्स शेल्स म्हणजे शेवटच्या शेल्स मध्ये एक आहे की जिथे ऍटलीस्ट 8 असायला पाहिजे, म्हणजे ती त्याची ऑर्बिट कंप्लीट असेल आणि मग हा स्टेबल असेल. ओके, इथे क्लोरीनच्या पण तिसऱ्या कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. इथे जर 8 असते तर तो सुद्धा स्टेबल झाला असता. म्हणजेच ॲर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं याचं. ओके, याने जर दिला असता तर निऑनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. आणि म्हणूनच मग हा काय करते, याने आपल्याजवळचा एक इलेक्ट्रॉन यूज करते, देऊन देते. तर कोणाला देते, तर क्लोरीनला देते. आणि क्लोरीनला का बरं देते, तर क्लोरीनला सुद्धा गरज आहे एक इलेक्ट्रॉनची. आणि मग याने देऊन देते. आणि याने जेव्हा दिला, याने आपला रेग्युलर होता, सो इट लूज -1 इलेक्ट्रॉन. ओके, सो इट्स इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज 2,8,1. हा 1 इलेक्ट्रॉन लूज झाल्याबरोबर Naच्या डोक्यावर प्लस आला आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2,8. कारण हा 1 इलेक्ट्रॉन काय केला, यांनी देऊन दिलेला आहे. ओके, हा दिलेला इलेक्ट्रॉन कोणी घेतला, दॅट इज 2,8,7 प्लस 1 इलेक्ट्रॉन he has taken. So ultimately it will become Cl minus 2,8,8. हे हा झाला कॅटायन, कारण यांनी इलेक्ट्रॉन दिलेला आहे. हा झाला anion, यांनी एक इलेक्ट्रॉन घेतलेला आहे. आणि मग असे कॅटायन आणि anion याच्यापासून NaCl बनलेला आहे, यांच्यापासून NaCl बनलेला आहे. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवावं लागेल. 1 इलेक्ट्रॉन लूज केला म्हणून हा Na+ झाला. हा 1 इलेक्ट्रॉन का बरं लूज केला, तर याच्या तिसऱ्या कक्षेमध्ये याला आणखी 7 इलेक्ट्रॉन पाहिजे होते, ते तर पॉसिबल नव्हते. पण 1 इलेक्ट्रॉन लूज केल्याबरोबर 2,8 निऑनच्या बरोबरीचं याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं, म्हणजे हा स्टेबल आहे. ओके,
आणि याने घेतल्याबरोबर याची ऑक्टेट कंप्लीट झाली, ॲरोनॉनच्या बरोबरीचं आलं, पण त्यासोबत त्यांच्यावर चार्जेस डेव्हलप झाले आणि मग ह्या दोघां मिळून NaCl आपला बनलेला आहे आणि त्यांच्या दरम्यान आयनिक बॉन्ड्स आहेत. तर का बरं? इट इज बिकॉज ऑफ दिस कॅटायन अँड ॲनायन. दिस इज द आयनिक कंपाऊंड्स. आणि मग याच्या जनरल प्रॉपर्टीज काय आहे आयनिक कंपाऊंड्सच्या? तर त्या आपण लक्षात ठेवायच्या की आयनिक कंपाऊंड्स मीठ ओके तर क्रिस्टलाइन असते, म्हणून मग ionic compounds are crystalline solids. Ionic compounds are crystalline solids. They have definite shape and hard due to the strong electrostatic force of attraction between the oppositely charged ions. NaCl crystalline आहे, okay, no doubt. Solid आहे, त्याला definite shape आहे आणि मग hard आहे. The reason काय? तर strong electrostatic force आहे कोणाच्या दरम्यान, दोन ऑपोजिटली चार्ज आयन्सच्या दरम्यान आणि म्हणून मग हे हार्ड आहे. दिस इज द फर्स्ट प्रॉपर्टी. दॅट इज आयनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन सॉलिड्स. दे हॅव द डेफिनाइट शेप अँड हार्ड ड्यू टू द स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन ऑपोजिटली चार्ज आयन्स. मग आता जेव्हा स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तर मग याला ब्रेक करायला वेळ लागते, म्हणजेच यांना मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट यांची हाय आहे. सो आयनिक कंपाऊंड्सची दुसरी प्रॉपर्टी, जनरल प्रॉपर्टी, दे हॅव द हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. दे हॅव द हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉइंट्स. ओके. देन थर्ड वन, मीठ सगळ्यांना माहिती आहे पाण्यात सोल्युबल आहे. म्हणजे आयनिक कंपाऊंड्स आर सोल्युबल इन वॉटर अँड इनसोल्युबल इन सॉल्वंट्स such as kerosene and petrol. हे जे आयनिक कंपाऊंड्स असतात पाण्यात सोल्युबल असतात, पण केरोसिन आणि पेट्रोल मध्ये सोल्युबल असणार नाही. दॅट इज दे आर द इनसोल्युबल इन केरोसिन अँड पेट्रोल. ओके. आणि मग यांचे जो आयन्स आहे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस आहे ते इथे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे चौथा पॉइंट्स, दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द मोल्टन स्टेट. पण इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतील पण हे मोल्टन स्टेटमध्ये म्हणजे वितळलेल्या स्टेटमध्ये आर इन द ॲक्वस सोल्युशन्स आर इन अँड ॲक्वस सोल्युशन. किंवा मोल्टन जर नसेल तर NaClचं जर पाण्यातलं सोल्युशन बनवलं दॅट इज कॉल्ड ॲज ॲक्वस सोल्युशन. पाण्यातलं सोल्युशनला काय म्हणायचं? ॲक्वस सोल्युशन. मग NaCl पाण्यात विरघळला आणि त्यापासून त्याचं पाण्यातलं सोल्युशन झालं म्हणजे ॲक्वस सोल्युशन ऑफ NaCl झालं. तर त्या स्टेटमध्ये तिथे इलेक्ट्रिसिटी कंडक्ट केली जाईल. तर रिझन काय? हे जे आयन्स आहे Na+ आणि Cl- यांच्या मधात वॉटरचा मॉलिक्यूल जाईल आणि त्याला मग सेपरेट करेल. डिसोसिएशन ऑफ आयनिक कंपाऊंड्स आपण पाहिलं होतं. तर असे सेपरेट होईल आणि तिथं आयन्स तयार होतील आणि त्या आयन्समुळे मग इलेक्ट्रिसिटी इथे कंडक्ट होईल. आणि मग चौथा पॉईंट आहे, दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द मोल्टन स्टेट and also in an aqueous solutions. So this is from the ionic bonds. This is from the ionic bonds. आणि मग next lecture मध्ये we will see how the covalent bond is formed. So I will stop here. Bye.